आपण बघतोय की आता 3 महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांचं विश्लेषण करत असताना प्रत्येक ठिकाणचे नेते ज्यांनी या प्रत्येक ठिकाणच्या महापालिकांची जबाबदारी सांभाळली, सुधीर मुनगंटीवारांशी देखील आपण काही वेळापूर्वी बोललो. आता अमित देशमुखांशी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत थेट लातूरहून अमित देशमुख आहेत. काँग्रेसचे आमदार आणि संपूर्ण महापालिकेची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. अमित देशमुख, स्वागत आय मीन लोकमतमध्ये. निसटता विजय खरं तर अभिनंदनास पात्र असतो. केवळ 2 जागांसाठी म्हणून तुम्हाला महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहावं लागलं. काय वाटतंय आज? आज हा लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल हा साराच काठावरचा आहे असं जाणवत आहे. विजयी काठावरचा आहे, पराजयी काठावरचा आहे. आम्ही चांगला लढा दिला असंच मी मानतो. या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं ते कसं झालं याच्या खोलात जावं लागेल. मतदानाची टक्केवारी कशी राहिली, कोणत्या उमेदवारांनी किती मतं घेतली, कोणत्या पक्षाने किती मतं घेतली, या सगळ्या खोलात गेल्याशिवाय याचा निष्कर्ष निघेल असं वाटत नाही. आणि ते सगळे आकडेवारी आमच्याकडे येते. आज काही, उद्या काही, परवापर्यंत सारीच आकडेवारी आमच्याकडे येईल. पण मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये आम्हाला कमी पडलं हे सत्य आहे आणि ते मी आणि माझे सारे सहकारी मान्य करतो. पण आम्ही लढा उत्तम दिला. सत्ता पक्षाने सत्तेचा उपयोग आणि दुरुपयोग हा चांगलाच केलेला दिसतोय आणि याची चर्चासुद्धा मागच्या काळामध्ये झाली आणि आताही येणाऱ्या काही काळामध्ये होईल. मला असं वाटतं की पण अमितजी चालत राहतं. अमितजी, ते जसं सत्ता पक्ष तुम्ही म्हणालात, सत्ता पक्ष म्हणाला की 0 पासून हिरो पर्यंत आम्ही जाऊ, तर हे 0 टू हिरो कसं गाठलं असं तुम्हाला वाटतं सत्ता पक्षाने? नाही, मला असं वाटतं की एकंदरीत 2017ची ही जी निवडणूक आहे याला एक पार्श्वभूमी आहे. याला अनेक निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळं ते शून्यावर होते आणि अचानकपणे ते 36ला पोचले असा त्याचा अर्थ कोणी काढायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. ते शून्यावरनं 36ला पोचले हे त्यांचं यश आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनच करतो. आणि पण पार्श्वभूमी वेगळी आहे. कारण 2012 नंतर 2017पर्यंत मध्यंतरी अनेक निवडणुका झाल्या. देशात, राज्यात, जिल्ह्यात राजकारणाचं चित्र हे बदलत राहिलं आणि याचा आम्हाला अंदाज होता की आम्हाला हा लढा अधिक शक्तीनिशी लढावा लागेल आणि तो आम्ही लढला. मला असं वाटतं की 1-2 जागा कमी पडल्या. आजचा हा दिवस त्यांचा आहे एवढंच या क्षणी मी म्हणेन. पण दुसऱ्या बाजूला अमित, जे एक राजकीय वातावरण जे तापलं होतं प्रचाराच्या काळामध्ये, त्याच्यात MIM देखील अग्रेसर होता. MIM मुळे कुठतरी काँग्रेसला फटका बसला आणि भाजपला फायदा झाला असं तुम्हाला वाटतं? कारण नेहमीच ही टीका टिप्पणी होत राहिलेली आहे. लातूरात देखील तेच पाहायला मिळालं असं वाटतं? अमित जी, आवाज येतोय माझा? अमित देशमुखांशी आपण संपर्क करूयात. ज्या प्रकारे अमित देशमुख म्हणतात की यश जरी भाजपला मिळालेलं असलं तरी देखील विजयास त्यांना विजय मिळालेला आहे, त्यामुळे अभिनंदन करणं निश्चितपणे आहे. आणि पण त्याही पुढे याची सगळी कारणमीमांसा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण करत राहू आणि त्याच कारणमीमांसेतनं मग काय काय नेमकं झालं, कार्यकर्त्यांशी बोलू, 2 जागा का कमी पडल्या याचीही चिंतन सगळ्या कार्यकर्त्यांसोबत करू असं ते म्हणतायत. त्यामुळे अमित देशमुखांशी आपण पुन्हा संपर्क करूया. आणि अमित देशमुख आता पुन्हा आपल्यासोबत आहेत. अमित देशमुख, ज्या प्रकारे प्रचाराच्या काळाचा विचार जर आपण केला तर त्यात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले, पण MIM सारखा पक्ष देखील लातूरामध्ये येऊन जोरदार टीका करताना आपल्याला पाहायला मिळाला. असं म्हटलं जात होतं की आत्तापर्यंत टीकाही होत होती, कुठतरी काँग्रेसची मतं खाण्यासाठी MIM पक्ष मैदानात उतरतो. तेच चित्र इथं पाहायला मिळालं की ती मतं दूर गेली नाही? नाही, मला असं वाटतं की त्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला मला तरी दिसत नाही. पण त्यांनी किती नेमकं मतदान घेतलं याची आकडेवारी माझ्याकडे आत्ता नाही आहे. ती 1-2 दिवसात आपल्याकडे येईल, त्यानंतरच त्याच्यावर भाष्य करायला हवं. पण लातूरकरांनी MIM सारख्या पक्षांना काही फार पाठिंबा दिला आहे किंवा डोक्यावर उचलून घेतलं आहे असं काही चित्र नाही आहे. आता
सत्ता पक्षाने त्याचा उपयोग कसा करून घेतला हे आपल्याला मतदानाच्या आकडेवारी एकदा समोर आल्यानंतर कळेल. पण अभिजित, आज कुठतरी साहेबांची, विलासरावांची आठवण होते. गेल्या निवडणुकीमध्ये ते स्वतः होते आणि हा गड पूर्णपणे शाबूत राहिला होता. आज कुठतरी ते असते तर चित्र अधिक बदललेलं दिसलं असतं असं वाटतं. नाही, नक्कीच. आता ते महाराष्ट्राचे दिग्गज नेते होते. त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं. लातूरलाच काय, महाराष्ट्रालाच आज त्यांची उणीव भासते आहे. त्यामुळं निश्चित ती उणीव मला काय, माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांना आणि विशेषतः लातूरकरांना सगळ्यांनाच ती उणीव ती भासणारच. त्याच्यात काही कोणाचं दुमत असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. पण ज्या प्रकारे आपण बघतो की काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही महापालिकाच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळी लढली, पण लातूरमध्ये जर समजा ती एकत्र लढली असती तर कदाचित ज्या 2 जागांचा फरक जाणवतोय इथे कुठतरी काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत येताना दिसली असती. मला तेही लातूर शहरापुरतं बोलायचं झालं तर मला तसंही वाटत नाही. कारण या जे उमेदवार निवडून आलेले आहेत, मग ते काँग्रेसचे असतील आणि इतर पक्षाचे असतील, त्याच्या खोलात थोडंसं गेलं तर मला असं वाटतं की त्याचा काही फार परिणाम लातूर शहराच्या या मतदानातनं जाणवतोय असं दिसत नाही. कारण म्हणजे त्याचं विश्लेषण आता 1-2 दिवसात येईल. हा सरळच सामना किंवा सरळ लढत ही लातूर शहरामध्ये झाली. जिथं आम्हाला जागा हमखास आमच्या यायच्या होत्या तिथं दुर्दैवानं आमचे उमेदवार आणि पक्ष कमी पडला. आणि काही आश्चर्यकारक जागा जिथं आम्ही त्या जागा कदाचित त्या येणार नाहीत अशी आमची कल्पना होती, त्या ठिकाणी जागा आल्या. हा एक सुखद धक्काही आम्हाला या निवडणुकीमध्ये अनुभवायला मिळाला. बरं, एक सगळ्यात दुसरं महत्त्वाचं की जिल्हा परिषद देखील तुम्हाला गमावावी लागली. जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात होती, आता महापालिका गेली आहे. संघटनात्मक पातळीवरती याचा कसा विचार करून पुढे आता संघटन बळकट करावं लागेल असं तुम्हाला वाटतं? नाही, म्हणजे एवढा काळ सत्तेमध्ये राहिल्यानंतर काही वेळाला असा एक मतप्रवाह असू शकतो की काही नवा एक प्रयोग करून पाहावा किंवा एक नव्या पक्षाला किंवा संधी द्यावी असं सुद्धा असू शकतं. त्यामुळे त्याचे बरेच कारण आहेत. एक कारण आहे असं आपण बघतो की सर्वत्र आहे, त्याचा थोडासा परिणाम असू शकतो. त्यामुळं याची बरेच कारणं आहेत. आता मी तेच म्हटलं की ह्या 2 जागा आमच्या आल्या असत्या तर ही सगळी चर्चा वेगळी झाली असती. खरंय. अगदी शेवटचा प्रश्न अमितजी, की या 2 जागा आल्या असत्या तर नेहमीच असं म्हटलं जातं गड येतो पण केवळ एखाद्या जागांसाठी सिंह जातो, असं कुठतरी आज मनात भावना निर्माण झाली आहे का? नाही, आता फारच निसटता हा म्हणजे पराभव किंवा एक काठावर हे सगळं घडलं. निश्चित आम्हा सगळ्यांनाच असं वाटतं की कुठेतरी आम्ही कमी पडलो की काय अशी एक भावना असते. पण शेवटी हा कौल आहे, हा कौल मान्य करायचा असतो आणि हा कौल मान्य करून पुढची पावलं टाकायची असतात आणि ते मला वाटतं सगळ्यांनीच ठरवलं आहे. आणि लातूर शहरासाठी आम्ही लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आमचे जे नगरसेवक निवडून आलेत ते इथून पुढेही चांगलंच काम करतील. लातूरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आपला आवाज उठवतील आणि लातूरकरांचा आवाज म्हणून ते लातूर शहर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भूमिका बजावतील. आणि हार जीत
हे राजकारणाचा एक भाग आहे, त्यामुळं हे चालत राहतं. खरं आहे, हार जीत एक राजकारणाचा भाग आहे. मात्र जे येईल ती परिस्थिती स्वीकारायची आणि पुढे जायचं, कार्यकर्त्यांना एक नवं बळ द्यायचं, हे नेत्याचं काम असं तसं तुम्ही करताय. 2 जागांवरती गड जरी गेला असला तरी सिंह पुन्हा तुम्ही आणाल आणि गड जिंकाल अशी आशा आहे. धन्यवाद अमित देशमुख, तुम्ही IBN लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि खूप शुभेच्छा पुढच्या काळासाठी.